हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवणार आहे त्याचं नाव आहे मिसळ पाव. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. मिसळ पाव करण्यासाठी मी घेतलेले आहेत मोड आलेले मटकी. एवढी मटकी घेतलेली. ते आता मी कुकरमध्ये एक शिटी शिजवून घेणार. जास्त पण शिजवायची नाही ती. आता हे कुकरमध्ये टाकते. पाणी सुद्धा टाकलेलं आहे. याच्यात टाकणार आहे थोडं मीठ आणि थोडी हळद. ही मी माझ्या पद्धतीने करणार आहे. आता त्या मटकीला शिजून घेणार आहे मी. कुकरला एक शिटी करून घेते. त्यासाठी मी हे वाटप घेतलेलं आहे. इथे घेतलेला आहे कांदा, थोडा तेलामध्ये फ्राय केलेला आहे. सुकं खोबरं फ्राय केलेलं आहे. तसंच आलं घेतलं आहे, लसूण घेतलेलं आहे, थोडीशी खसखस घेतली आहे, 1.5 मिरची घेतली आहे. म्हणजे आपल्याला तिखट पाहिजे असेल जास्त तर तुम्ही जास्त मिरची घेऊ शकता. इथे गरम मसाला, एखादा मसाला, चक्री फूल घेतलं आहे, दालचिनी घेतली आहे, 4-5 मिरी घेतली आहे आणि 2 लवंगा घेतले. आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि कोथिंबीरसुद्धा घेणार आहे. सगळं एकत्र मी मिक्सर बारीक घेते. थोडी कोथिंबीर टाकणार आहे. जिरं, कढीपत्ता आणि कांदा. कांदा चांगला शिजलेला आहे. टाकले टोमॅटो. टोमॅटो आणि कांदा नरम होण्यासाठी आपण त्याच्यात टाकणार. थोडंसं मीठ टाकणार. हे चांगलं शिजवून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो. त्याच्यात थोडा झाकण ठेवते. त्यानंतर थोडी कोथिंबीर थोडं फ्राय करूया. त्यानंतर मी टाकणार आहे थोडीशी हळद टाकते. हळद आपण अगोदर मटकीमध्ये टाकली आहे. कमी टाकते हळद. नंतर घरचा मसाला टाकते. आपण हिरवी मिरची टाकली आहे, खडा मसाला टाकला आहे, त्यामुळे आपण आता मसाला थोडी कमीच टाकणार आहे. त्याला छान तरी आली पाहिजे. 1 चमचा टाकले काश्मीरी मिरची. गॅस थोडा बारीक ठेवते. त्याच्यात थोडी मटकी टाकणार आहे मी. चांगली परतून घ्यायची मटकी आणि नंतर आपण मटकी जी वापरून घेतली त्याचं पाणी जो असतो तो आपण टाकणार आहे. दुसरं पाणी टाकणार नाही. टाकायला वरती तरी आलेली पाहिजे. आपण पाणी टाकते.
इथे टाकणार आहे वाटलेलं खोबरं, आलं लसूण, खोबरं आणि कांदा याची पेस्ट टाकते. आणि आपलं जेवढं पातळ पाहिजे तेवढं आपण करायचं. त्यामध्ये टाकणार आहोत आपण मीठ. अगोदर थोडंसं मीठ टाकलेलं. आता आपल्याला जेवढी आमटी पाहिजे त्याप्रमाणे आपण मीठ टाकलेलं. आता त्याला छान उकळी आली पाहिजे. त्याच्यावर झाकण ठेवते, छान उकळी आणते. त्याच्यावर आपण टाकणार आहोत फरसाण. त्यानंतर इथे टाकते कांदा टाकते. लिंबू पण टाकते. माझी मिसळ पाव ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.